नमस्कार. मी कवी राजाराम भांड. माझी रचना आपल्या समोर ठेवतो. 18 वर्ष दारिद्र्य. पूर्वीच्या काळी आधुनिक युगाचा प्रारंभ होण्याच्या अगोदर गरिबीची परिस्थिती असायची लोकांची. तीच परिस्थिती आमचीही होती. साधारणपणे 1970-72च्या काळातली गोष्ट. आई वडील रोजंदारीच्या कामाला जायचे. घरामध्ये खायला कमी जास्त पडायचं. तीच माझ्या आईने मला सांगितलेली कहाणी आपल्यासमोर मी ठेवतो. माझ्या या काव्यरूपात का होईना आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. 18 वर्ष दारिद्र्य. आई आणि वडिलांचा संवाद मी यामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. मला तिची चिंता खात होती. ऐकल्याचा भावार्थ काढून काम करत होती. दिसत नव्हते चेहऱ्यावर आनंदी भाव, तरी ती जगत होती. त्या घरासाठी ती आणि नवरा रात्रंदिवस कष्ट करायचे आणि सांजच्याला घराची कडी काढताना पुन्हा चिंताग्रस्त व्हायचे. नवरा लाडक्या पत्नीची समजूत काढताना हवालदिल होत. जणू नशिबानेच हलालकी स्वीकारली, त्यात आपली झाली दशा. दोघांनाही सूर्य पश्चिमेला उगत. कष्टासाठी ताकद होती, त्या बदल्यात मोबदला नव्हता. परिस्थितीला सावरताना चिंता वाढून एक दिवस खाणं पिणं सर्व काही चिंताच. जसा डोंगराला पाझर फुटावा तसा ढसा जेव्हा व्यक्ती रिक्त रडत असताना, जसा डोंगराला पाझर फुटावे तसा ढसा जेव्हा व्यतिरिक्त अक्षमक्ष रडत असतानाच 18 वर्ष दारिद्र्य लपत होती. धन्यवाद. आजपर्यंत मी माझा यूट्यूब चॅनल कवी राजाराम भांड या नावाने भरपूर व्हिडिओ मी टाकलेले आहेत. शक्यतो आपण माझे व्हिडिओ पाहावा, लाईक करावा, सबस्क्राईब करावा आणि माझ्या लिखाणाला आपण बळ द्यावा, ही वाचकांना आणि पाहणाऱ्यांना माझी विनंती आहे. आपण मला टिप पाठवल्या तर मला माझ्या लिखाणाला बळ मिळेल. आपण जरूर माझ्या व्हिडिओ पाहत जा आणि लाईक करीत जा. मला आवडेल. धन्यवाद.